नमस्कार, यश रसोईमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी अशी उपवासाची रेसिपी। ही रेसिपी तुम्ही उपवासामध्ये खाऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही जर प्रोटीनयुक्त आहार चालू केलेला असेल, डाएट फॉलो करत असाल, तर त्यामध्ये देखील ही रेसिपी तुम्हाला आवर्जून बनवता येईल। तर कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या उभ्या कापून घेतलेल्या मिरच्या घातल्या आणि काही शेंगदाणे घातले। शेंगदाणे मी इथे अर्धी छोटी वाटी घेतलेली आहे। शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। आपल्याला अगदी मंद गॅसवरच हे शेंगदाणे फ्राय करायचे आहे। जास्त आपल्याला हाय फ्लेमवर ही रेसिपी अजिबात बनवायची नाही आहे। मीडियम गॅसवर जेव्हा आपण शेंगदाणे फ्राय करतो तर ते अगदी छान कुरकुरीत होतात आणि खाण्यासाठी देखील त्याची टेस्ट ही खूप छान लागते। तर शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान कुरकुरीत आपण फ्राय केलेली आहे, काढून घेऊयात। त्यानंतर मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीर मी 15 ते 20 मिनटं गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये भिजत घातलेलं होतं, जेणेकरून पनीर अगदी मऊसूत आणि सॉफ्ट होतं। ही टिप तुम्ही फॉलो करा। भाजी बनवताना देखील पनीर आपल्याला गरम पाण्यामध्ये मीठ घालून 15 ते 20 मिनटं ठेवल्यानंतर खूप छान मऊ पनीर होतं। तर पनीरचे काप करून मी ते देखील छान फ्राय करून घेत आहे। मंद गॅसवरच आपल्याला अगदी नॉर्मल ब्राऊन होईपर्यंत पनीर फ्राय करायचं आहे। पनीर फ्राय करताना आपल्याला खूप कमी तेलामध्ये फ्राय करायचं नाही आहे, जेणेकरून ते पॅनला चिकटल्या जाईल। तर तुम्ही बघू शकता पनीर देखील आपलं छान फ्राय झालेलं आहे। खूप मऊ पनीर इथं बनलेलं आहे। नॉर्मल ब्राऊन होईपर्यंत पनीर मी ते फ्राय केलं आणि ज्या पॅनमध्ये आपण हे सर्व फ्राय केलं होतं त्यातलं तेल मी ट्रान्सफर केलेलं आहे दुसऱ्या भांड्यात। त्यामध्ये सर्व फ्राय केलेले जिन्नस घालून घेतले आणि वरून थोडंसं मीठ घालत आहे चवीनुसार। तुम्हाला जर ही रेसिपी उपवासाच्या दिवशी बनवायची नसेल, हेल्दी डाएट म्हणून जर फक्त तुम्ही ही रेसिपी बनवत असाल, तर यामध्ये तुम्ही चाट मसाला, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, त्याचबरोबर थोडंसं डाळिंब, जे तुम्हाला आवडणारे जिन्नस किंवा फ्रूट्स आहे ते देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता रेसिपी बनल्यानंतर। त्याचबरोबर चाट मसाला देखील यूज करू शकता। तर झटपट बनणारी ही प्रोटीनयुक्त रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। भेटू तुम्हाला पुढच्याच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार।